सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुर्गत असू ऐसा कोठी आठवची नाही देहीच विदेही भोगदशा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर दुर्गत असो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लावू निरू पाप पुण्य अंगा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो पांडुरंगा करू या वारकरी संताची अजिनी पंढरी सारखाची आपला धामणगाव वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरुमान पूजी चरणी साष्टांग मेघा केला विढाला चित्ता समाधान सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डोलत असो सेवेकरिता निरूपणा करिता प्राप्त असणारा भगवत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवंताच्या नामाने होणारा जो परिणाम आहे त्या परिणामाचा विचार करणारा हा अभंग आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात सदा नाम घोष करू हरी कथा. त्याचा काय परिणाम आहे त्याचे 4 आध्यात्मिक परिणाम या अभंगातील 4ही चरणातल्या उत्तरार्धातून महाराजांनी सांगितलेले आहे. सदा नाम घोष करू हरी कथा त्याचा पहिला परिणाम सांगतात तेनी सदा चित्ता समाधान 1. सदा नाम घोष करू हरी कथा त्याचा दुसरा परिणाम सांगतात आनंदे निर्भर डुलत असो 2. सदा नाम घोष करू हरी कथा त्याचा तिसरा परिणाम सांगतात देहीच विदेही भोगदशा 3. आणि सदा नाम घोष करू हरी कथा याचा चौथा परिणाम सांगतात लागू निर्दू पाप पुण्य अंगा. महान भगवत थोर सत्पुरुष श्री संत नारायण बाबा महाराज यांच्या 69व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरू असणारा हा उत्सव. या उत्सवामध्ये माझ्याकडे प्राप्त असणारी ही कीर्तनाची सेवा आपल्या परिसरातलं एक दैवत म्हणून आपण महाराजांच्या या स्थानाकडे पाहतो. आपल्या परिसराचे एक अत्यंत पवित्र क्षेत्र म्हणून आपण या जागेकडे पाहतो. या संस्थांचे अधिपती परमादरणीय संघीय गुरुवर्य एकनाथ महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि या संस्थांवर प्रेम करणारी या परिसरातील लाखो भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने तथा वांगी आणि वांगी परिसरातील सगळीच पूजनीय महाराज मंडळी विशेष करून गुणवान गायक वादक मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. माझ्याकडे नेहमीप्रमाणे प्राप्त असणारी कीर्तन सेवा थोडा वेगळ्या शब्दात बोलायचं झालं तर परंपरेने आलेली सेवा जरा बरं पडत आहे आम्हाला. मध्ये 2 वर्ष जरी मी नसलो आलो तरी माझे वडील एक दिवस येऊन गेलो कधी जरी एखाद्या वेळेस येणं जाणं झालं नाही तरी परंतु या संस्थांबद्दल एकंदरीत या जागेबद्दल आणि या समाधी स्थानाबद्दल एक अति प्रीती अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरणातल्या भावनाच व्यक्त करायच्या असतील तर या जवळजवळ इथं उपस्थित असलेली बरीचशी महाराज मंडळी गायक वादक मंडळी अनेक वेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमच्या गाठी भेटी होतात. परंतु अंतःकरणातल्या भावना या जागेबद्दल बोलायच्या असतील तर जसं आळंदी क्षेत्रामध्ये कीर्तन सेवा करताना आपल्या अंतःकरणामध्ये आनंद असतो, देहूमध्ये कीर्तन सेवा करताना आनंद असतो, पैठणमध्ये कीर्तन सेवा करताना आनंद असतो, तितकाच आनंद वांगीमध्ये कीर्तन सेवा करताना असतो.
त्यामुळे इथं प्रत्यक्ष सद्गुरू श्री संत नारायण बाबा महाराजांच्या तपस्थानाने पवित्र झालेली ही भूमी आहे. कुठेतरी बाबांचा आशीर्वाद आपल्याला कोणत्या तरी अंगाने मिळेल या अनुषंगाने आपण सगळेजण इथं जमत असतो. आणि थोडं महाराष्ट्रातला सध्याच्या काळामध्ये जी वारकरी संप्रदायाची घोडदौड सुरू आहे या सगळ्यामध्ये आदरणीय आबा इथं उपस्थित आहेत. मी आबा एकच वाक्य बोलेन की वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने शुद्ध सप्ताह कसा असतो याचं एक उदाहरण म्हणजे वांगीचा सप्ताह आहे. ज्याला कीर्तनाला उभा राहताना सुद्धा काळकरी कशी उभे राहावे, मृदंगाचार्य कसे असावे, श्रोते कसे असावे हेही फार महत्वाचं आहे. त्यामुळे एकदम अत्यंत जिथं अगदी कुठलीही पद्धतीची उणीव दाखवता येणार नाही आणि सगळे संप्रदायाचे नियम काटेकोर पद्धतीने सांभाळून आपण हा उत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. गुरुदेव महाराजांचं एक कटाक्ष आणि बारकाईने लक्ष सगळ्या गोष्टीवर असतं. त्यामुळे त्यांच्याच दृष्टिक्षेपामध्ये आपली सुरू असणारी ही सेवा सगळ्या शब्दांचा आणि पदांचा किती विचार मला करता येईल मला माझ्या अल्प वेळेमध्ये मला माहित नाही. परंतु या भंगातल्या एका महत्वाच्या शब्दाला मी प्रस्ताविकेमध्ये आरंभामध्ये आपल्या सगळ्याला घेऊन जातो. कारण या भंगामध्ये पहिल्या चरणामध्ये महाराजांची भाष्य असं आहे, सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मला त्या समाधान शब्दाकडे आपल्याला घेऊन जायचं आहे. हा समाधान या शब्दाचा अर्थ नेमकं काय? बऱ्याच वेळेला या शब्दाच्या भोवती आपलं सगळ्यांचं जीवन फिरतंय असं म्हणायला हरकत नाही. समाधान हा शब्द केवळ उच्चारण्यापुरता मर्यादित आहे का समाधान हा शब्द अनुभूतीचा विषय आहे याचं थोडं तात्विक चिंतन करा. मराठी भाषेमध्ये काही शब्द असे की त्या शब्दांच्या केवळ चर्चा करून आपल्याला उपयोग नाही तर त्या शब्दांचे अनुभव येणं आवश्यक आहे. ते आपल्याला माहित असलेले शब्द काही सांगून पुढे जाईल. सुख शब्द घ्या, आनंद शब्द घ्या, सत्य शब्द घ्या, नीती शब्द घ्या, धर्म शब्द घ्या, या सगळ्या शब्दांचा जर विचार करायचा झाला तर या शब्दाच्या अनुभवाला महत्व आहे. ऐका, समाधान या शब्दाच्या उच्चारापेक्षा सुद्धा समाधान या शब्दाच्या अनुभूतीला फार महत्व आहे. बऱ्याच वेळेला गंमत अशी घडते की आपण जर रस्त्याने जाताना जर एखादा मनुष्य आपल्या ओळखीचा भेटला तर आपण सहज विचारतो कसं चाललंय, सहज विचारतो कसं चाललंय. सगळ्या महाराजांच्या अभंगामध्ये ते एकच प्रमाण त्याला पाठ असतं की आपल्याला म्हणतं ठेविले अनंती. ते फार ठसक्यात म्हणतं ठेविले अनंती तैसेची राहावी असं म्हणतं. एवढं अर्धपाठ असं उपयोग नाही. पुढलं अर्ध फार महत्वाचं आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्या. अनुभव असावा लागेल. याचा अर्थ समाधान हा शब्द केवळ उच्चारण्यापुरता मर्यादित नाहीये. समाधान या शब्दाचा अनुभव यावा लागेल. आता पुढचा प्रश्न असा आहे, मुळात समाधान म्हणायचं कशाला? मी तत्वज्ञानाने केलेली व्याख्या सांगतो. ऐका, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नसतं, समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये असतं. हा महत्वाचा विचार आहे. समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाहीये, समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. मी महाराजांची काही प्रमाणात पुढे जाईल. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन सिद्धी. तो का म्हणे मग नये वृत्ती बरी सुखाची शेजारी पोहड येईल. याचा अर्थ वृत्ती निवृत्ती होणं ही समाधानाची स्थिती आहे. मी निवृत्ती या शब्दावर जरा जोर देतोय, थोडं स्पष्ट बोलू. निवृत्ती वेगळं आणि निवृत्त वेगळं. कळलं का? बघ, निवृत्त आणि निवृत्ती याच्यामध्ये फरक आहे. एका वेदांतीचा फरक आहे पण तो फार महत्वाचा आहे. निवृत्त आणि निवृत्ती. निवृत्त म्हणजे ते रिटायरमेंट, इंग्रजी भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपल्याकडे निवृत्त शब्दाचा विचार करताना बहुतांशी वयाची 60 वर्ष पूर्ण झाली की शासन प्रशासन आपल्याला असं म्हणतं की तुम्ही आता निवृत्त व्हा, आपल्याला रिटायर व्हा असं सांगतात. मी जरा
निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे, निवृत्तीकरिता वयाची अट नाही. लक्षात घ्या. निवृत्त होण्याकरिता 60 वर्ष ही वयाची अट आहे. निवृत्ती म्हणजे 60 उलट आमच्याकडे 60 नंतर जोर आहे. वृद्धवती तरणे प्रमाणच आहेत आपल्याकडे. त्यामुळे निवृत्त आणि निवृत्ती याच्यामध्ये फरक आहे. बऱ्याच वेळेला ते निवृत्त समारंभ म्हणजे ते रिटायरमेंटचा समारंभ असतो. बऱ्याच वेळेला आम्हाला त्याला बोलवतात. आमच्या वार्षिक भागामध्ये जरा जास्त आहे ते. आणि मग कुणीतरी शिक्षक कुणीतरी ऑफिसर रिटायर झाले की आम्हाला बोलवतात, महाराज असा असा त्यांचा सत्कार समारंभ आहे, तुम्ही या. मला आमंत्रण येण्याचीच वाट बघतो. मी तर धावपळीने जात असतो. त्याचं कारण असं आहे की या निमित्ताने हे आपल्याकडे वापरायला मिळेल असं मला वाटतं. म्हणून मी थोडं धावपळीने जातो. मग आम्ही त्यांचा सत्कार करतो, सगळं करतो, त्यांच्याबद्दल बोलतो आणि त्यांना म्हणतो आता तुम्ही तिकडे रिटायर झालेला आहात, तिकडे प्रवृत्त व्हा, तिकडे तुमचा वेळ द्या. आणि मग तेही आम्हाला भाषणामध्ये म्हणतात, महाराज आता इथून पुढे आम्ही तुमच्याच बरोबर. मला वाटतं बरं झाला हा सापडला एक आपल्याला. ते धर्माचं कार्य करण्याकरता माणसं लागतात. चांगल्या पद्धतीची माणसाची फार मानवा आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की महाराज पालखी सोहळ्यामध्ये आम्ही चालायला येणार आहोत म्हटलंय. म्हटलं बरं झालं, काही हरकत नाही. म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही, तिथं मी आहे, काळजी करू नका. प्रस्थानला मी त्यांची वाट बघितली, तुम्ही या म्हटलं. म्हणजे ते काही प्रस्थानला आले नाहीत. म्हटलं ठीक आहे, पुण्यामध्ये येतील, पुण्यात आले नाहीत. म्हटलं सासवडला येतील, सासवडला आले नाहीत. जेजुरीला येतील, कुठेतरी वाड्याला येतील, फलटणला येतील, कुठंच आले नाहीत. शेवटी मी म्हटलं पंढरपुरात येतील दशमीला, तिथं आले नाहीत. म्हटलं ठीक आहे, पौर्णिमेला काल्याला तरी येतील, तिथंही आले नाहीत. वाट बघून बघून शेवटी 15 दिवसानंतर मी त्यांच्या घरी गेलो. तुम्ही रिटायर झाला, आमच्याकडे येतो म्हटला होता, आलाच नाही, कसं काय? तर म्हटले पिशवी बॅग भरून ठेवली होती. म्हटलं मग काय झालं? तिनं परवानगी दिली नाही. काय गमत म्हणाल आपल्याकडे. म्हणून मी निवृत्त आणि निवृत्ती या शब्दाकडे जरा बारकाईने लक्ष द्या. जाऊ दे विनोदाचा भाग. हे निवृत्ती म्हणजे वृत्ती, हे निवृत्ती झाली जन दिसेत येते. याचा अर्थ वृत्ती न राहता ती निवृत्ती होणं ही समाधानाची स्थिती आहे. आता मला थोडंसं आणखी पुढे बोलायचं आहे की वृत्ती निवृत्ती होणं ही जर समाधानाची स्थिती असेल तर याचा नेमका अर्थ काय? मी आपल्याला असं सांगत होतो, सामान्यतः प्रपंचामध्ये वस्तू प्राप्त झाली की मनुष्याच्या ठिकाणी समाधान येईल असं माणसाला वाटत असतं. तो एक भ्रम असतो. मी त्याची काही कारण देऊन पुढे जातो. उलट प्रपंचातला आणि परमार्थातला एका वाक्यात अर्थ सांगायचा झाला तर प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपत असते. पहा, प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढते. मी बोलत नाही, तुकोबरांचे शब्द आहेत, लाभाची असोसे पुढे चाले मना, धनाचा कृपणा न जायचा. मला सगळे दृष्टांत आणि ती प्रमाण विस्ताराने बोलायचे नाहीये, पण लाभाची असोसे पुढे चाले मना, मन असे एक एक पाऊल टाकत जात असतं. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा वाढत जात असते आणि परमार्थातली वस्तू मिळाली की इच्छा संपते. मी तुम्हाला ज्ञानेश्वरीची एक ओवी देतो किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीची प्रमाण देतो. ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते दया दिसे ज्ञानास्तव. परमात्मा नावाची वस्तू एकदा प्राप्त झाली की मग काहीही प्राप्तव्य जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. पंचदशी आम्हाला असं सांगते, धन्योहम धन्योहम कर्तव्य मे नविते ते किंचित, धन्योहम धन्योहम प्राप्तव्यम सर्वमाद्य संपन्नम. किंवा ज्ञानोबा आम्हाला सांगतात, सौख्याची ठाई काहीच करणे नाही. काही मागणे हे आम्हाची वडिलांची गीत जाणत असो. या सगळ्या प्रमाणांचा विचार करा. किंवा
देवर्षी नारद मुनी भक्ती सूत्रामध्ये असं सांगतात, यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न रमते न द्वेष्टि न उत्साही भवति यत्तत्त्वा मानसिकः भवति तृप्तः भवति अमृतः भवति। याचा अर्थ यत् प्राप्य न किंचित वांछति, यत् या शब्दाचा अर्थ परमात्मा, तो एकदा प्राप्त झाला की कसलीही अपेक्षा शिल्लक राहत नाही। एकनाथ महाराजांचं भागवतातील एक वचन सांगतो, नाथ भागवतामध्ये असं सांगतात, प्राप्त लाभावस्था बाधून शकी साधूच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता। एकनाथ महाराजांची भागवतातील भाषा किती गोड आहे पहा, जरा पुन्हा एकदा ऐका। प्राप्त लाभावस्था बाधून शकी साधूच्या चित्ता, सोप्या शब्दात बोलायचं झालं तर प्राप्त आणि अप्राप्त अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श होत नाही त्यांना साधूचं चित्त म्हटलं जातं। कुणीतरी एकनाथ महाराजांना विचारलं, हे प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे हे चित्त पोहोचलं, याचं कारण काय? एकनाथ महाराजांनी 2 शब्दामध्ये त्याचं उत्तर दिलं, कारण चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता। चित्त म्हणून राहिलं नाही ना, आता चित्त हे चिदरूप झालेलं आहे आणि एकदा चित्त चिदरूप झालं की तिथं प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचत असतं। जोपर्यंत चित्त म्हणून आहे तोपर्यंत प्राप्त आणि अप्राप्तीचा विचार आहे। ऐका, तत्वज्ञानातून आपल्याला उत्तर देतो, जोपर्यंत चित्त आहे तोपर्यंत प्राप्त आणि अप्राप्तीचा विचार आहे आणि चित्त चिदरूप झालं की ते प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचतं, सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचतं। थोडा गमतीने बोलतो, हे जे चित्त चिदरूप मगापासून मी बोलतोय ना, मुळात हा जो चित्त शब्द आहे का, हा जो चित्त शब्द आहे तो लिहिता कसा, चला पहिली विलांटी आणि तला त जोडलं हे काय झाला, चित्त। मुळात बघायला गेलं तर आहे ते चित्त, कारण हे जे तला त जोडलंय की नाही, तो त बाजूला काढा जोडलेला, काय खाली राहिलं चित्त। आता त जोडा, काय झालं चित्त, आता त काढा, काय झालं चित्त। म्हणजे आहे ते मुळात चित्त। पण जर ज्ञानोबाची भाषा ऐकायची झाली तर या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व घेतात, कारण चित्त म्हणजे चैतन्य, चित्त म्हणजे ब्रह्म, चित्त म्हणजे परमात्मा, चित्त म्हणजे व्यापक असलेलं तत्व। याचा अर्थ आहे ते चित्त म्हणजे चैतन्यच आहे, त्याला एक त जोडलं आणि चित्त झालं। आता थोडं पुढे बोलतो, मला सांगा प्रपंचाचा संबंध हा चित्ताशी आहे का चित्तशी आहे? चित्ताशी। प्रपंच म्हटलं की चित्ताचा विषय येतो। आता थोडं पुढे बोलतो, प्रपंच म्हटलं की दुःख आणि परमार्थ म्हटलं की सुख, प्रपंच म्हटलं की दुःख आणि परमार्थ म्हटलं की सुख, आणि प्रपंचाचा संबंध चित्ताशी आहे आणि परमार्थाचा संबंध चित्तशी आहे। थोडक्यात चित्त म्हटलं की परमार्थ आणि चित्त म्हटलं की प्रपंच, चित्त म्हटलं की परमार्थ, परमार्थ म्हटलं की सुख आणि चित्त म्हटलं की प्रपंच आणि प्रपंच म्हटलं की दुःख। थोडं आणखी नाही का, म्हणजे त जोडलं की प्रपंच दुःख आणि त काढलं की परमार्थ म्हणजे सुख। थोडक्यात त जोडलं की दुःख आणि त काढलं की सुख, त जोडलं की दुःख आणि त काढलं की सुख। थोडं बोलू का, जोडलं की दुःख, कळलं का कळलं, जोडलं की दुःख। आणि याच्याही पेक्षा सोपं बोलायचं झालं तर एकटा होता तोपर्यंत बरा होता, 7 दिवस इथंच राहायचा, आता जोडल्यामुळे कसा बसा चाली पुरता यायला लागला। मी बोलत नाही, मी तुम्हाला काही प्रमाण देतो, कारण आहे ते चित्त आणि चित्त म्हटलं की काय की तिथं कसल्याही पद्धतीचं द्वंद्व शिल्लक राहत नाही। नाथांची भाषा मी मगाशी सांगितली, प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचणं। थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं की प्राप्त म्हटलं की सुख आहे आणि अप्राप्त म्हटलं की दुःख आहे। प्राप्त आणि अप्राप्तीच्या पलीकडे पोहोचणं म्हणजे सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं। आणि आता थोडं पुढे बोलू, समाधान कशाला म्हणायचं? मला थोडंसं असं वाटतं, समाधान या शब्दाचा अर्थ आहे द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं, याचं नाव समाधान। थोडं सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हटलं जातं। ऐका, दुःखाच्या तर पलीकडे पोहोचायचं, पण जे प्रापंचिक सुख सांगितलं जातं, जे दुःखाच्या संबंधाने येणारे सुख आहे त्या सुखाच्याही पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हटलं जातं। थोडक्यात सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं ही समाधान शब्दाची व्याख्या आहे, मी बोलत नाही, महाराजांचे शब्द आहेत। जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, परिणाम काय कळोने सुख।
तुझं पाहता विठ्ठला, एक देह भाव हरपला, दोन कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक, तीन ज्ञानवरांची ओवी ऐकायची झाली तर तरी शरीर भावना हरती, इंद्रिय विषय विसरती, जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय. पुढं पुढं जय सोहम भाव प्रतीती प्रगट होय म्हणजे तुझं पाहता विठ्ठला, अंतरी शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती म्हणजे देह भाव हरपला. विठ्ठला सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचला याला समाधान म्हटलं जातं. मी आपल्याला ज्ञानेश्वरीचा आणखीन एक आधार देऊन पुढे जातो. ज्ञानोबाने फार गोड बोलतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. मला वाटतं की ओवी थोडीशी अभ्यासताना असं करा, सुखी संतोषा न यावे कुठं मना माझी, दुःखी विषादा न भजावे कुठं मना माझी, आणि लाभा लाभ न धरावे कुठं मना माझी. आता थोडा आणखी याच्यात जर सरळ सरळ अर्थ करायचा झाला तर सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे याचा सोप्या शब्दाचा अर्थ असा आहे, सुख आलं की हुरळून जाऊ नये आणि दुःख आलं की खिन्न होऊ नये, आणि अशी जी स्थिती आहे या स्थितीला म्हटलं जातं समाधान. आता ऐका, मी आपल्याला ते सिद्ध करून देतो. सुख आलं तरी हुरळून जाऊ नये. ज्ञानोबा बोलतात, सुख आलं हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं डोक्याला हात लावून बसू नका, म्हणजे सुखी संतोषा न यावे आणि दुःखी विषादा न भजावे. मी थोडं पूर्व पक्षाने बोलतो, पूर्व पक्षाने थोडा प्रश्न उपस्थित करतो. या ओवीचा अर्थ असा आहे, सुख आलं तर हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तर डोक्याला हात लावून बसू नका. पण मला कळत नाही ज्ञानोबा असं का म्हणत असतील, सुख आलं तर हुरळून जाऊ नका याचा अर्थ सुख आलं की आनंदाने उड्या मारू नका, दुसऱ्याला सांगू नका. असं कसं काय? माझा प्रश्न असा आहे, सुखी संतोषा का न यावे आणि दुःखी विषादा का न भजावे. मी एक पूर्व पक्ष म्हणून उपस्थित करतो. का असं का म्हणत असतील? सुख आलं तरी बरं मला सांगा, म्हणजे याचा अर्थ ज्ञानोबा बोलतात, जीवनात सुखाच्या घटना घडल्या उभं जगाला सांगत बसू नका. अहो मला सांगा, नोकरी लागली फार हुरळून जाऊ नका, घर बांधलं फार हुरळून जाऊ नका, लग्न झालं नंतर काय होतात आपल्या सगळ्याला माहिती आहे, हुरळून जाऊ नका. असं जर म्हणत असतील तर माझा प्रश्न असं का? अहो माणसं सुख झाल्यानंतर जगाला सांगत राहतात आणि ज्ञानोबा म्हणतात की सुख आलं तर फार हुरळून जाऊ नका आणि दुःख झालं तर डोक्याला हात लावून बसू नका. असं का? मला याची जी उत्तरं द्यायची त्याची उत्तरं तीन पद्धतीने द्यायची. एक मानसशास्त्राच्या दृष्टीने देतो, दुसरं कर्मशास्त्राच्या दृष्टीने देतो आणि तिसरं अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने देतो. थोडं बारीक आहे का? माझा पहिला मुद्दा असा आहे, सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. असं जर ज्ञानेश्वर महाराज सांगत असतील तर असं का? मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करायला गेलो तर मला सुख तरी म्हणायचं कशाला आणि दुःख तरी म्हणायचं कशाला? सुख या शब्दाची तरी व्याख्या काय आणि दुःख या शब्दाची तरी व्याख्या काय? थोडा मानसशास्त्राची व्याख्या सांगायची झाली तर वस्तू वस्तूच असते, ती वस्तू अनुकूल झाली की सुख होत असतं आणि तीच वस्तू प्रतिकूल झाली की दुःख होत असतं. याचा अर्थ वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःखाच्या संकल्पना अवलंबून आहे. बघा पडतंय का? एकाच वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःखाच्या संकल्पना अवलंबून आहे. थोडं सोप्या शब्दात बोलायचं झालं तर एखादी वस्तू अनुकूल झाली. मी इथलं उदाहरण देतो की आता मी बोलायला लागलोय, तुम्हाला सगळ्याला ऐकू जायला लागले, व्यवस्थित पद्धतीने माहिती सगळं व्यवस्थित आहे, अनुकूल झालं, तुम्हाला सगळ्यांना सुख आहे, बसलेल्या सगळ्यांना ऐकू जात आहे, सगळ्यांना सुख आहे, बरोबर आहे? कारण ही वस्तू अनुकूल झाली. समजा मध्येच हा माईक बंद पडला, याचा आवाज कमी झाला किंवा मध्ये ते चिडकाय लागलं तर प्रतिकूल झालं, काय झालं? दुःख झालं. म्हणजे वस्तू एकच आहे, माईक नावाची वस्तू एकच आहे हो, पण ती अनुकूल होते तेव्हा ती सुख होतं आणि तेच मध्ये बंद पडलं, आवाज कमी झाला की दुःख होतं. याचं कारण सांगू, ही अनुकूल प्रतिकूलता मनामध्ये निर्माण झालेल्या ममत्वाच्या संकल्पनेवर अवलंबून आहे. आणखी मानसशास्त्रात एक मला वाटत असलेला विचार सांगून पुढे जातो. कारण मनामध्ये निर्माण झालेलं जे ममत्व आहे ते ममत्व अनुकूल प्रतिकूलतेला जन्म देतं आणि ती अनुकूल प्रतिकूलता सुख दुःखाला जन्म देते. त्याचं कारण सांगतो. हा माईक आहे असं म्हटलं, ऐका माझं बोलणं, हा माईक आहे असं म्हटलं तर याचं सुखही नाही आणि दुःखही नाही. पण हा माईक माझा म्हटलं की हे अनुकूल झाले की सुख आहे आणि प्रतिकूल झाले की दुःख आहे. बघा पडतंय का? जाऊ दे, मी उदाहरण सोपं देतो. बऱ्याच वेळेला आता आम्ही सगळीच मंडळी म्हणजे कीर्तनाला गेल्यानंतर महाराज मंडळी म्हणत असतात स्पीकरवाल्याला, माझ्या माईकला आवाज द्या. गायक म्हणत असतात, माझ्या माईकला आवाज द्या.
वादक म्हणत असतात माझ्या माईकला आवाज नाही, मला कळत नाही. खरं तर ते स्पीकरवाले म्हणत असतील माईक माझा. आणि तासाभरात येऊन बरंच म्हणायला लागले माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे, माझ्या माईकला आवाज दे. हे बऱ्याचदा मी तर गमतीने असं म्हणत असतो, आम्ही सगळी मंडळी कीर्तन मंडपामध्ये गेल्यानंतर दोन लोकांची मैत्री करतो. एक पहिली स्पीकरवाल्याची करतो, दुसरी नारळवाल्याची. हे कंसात नाही. पण बऱ्याचदा कारण स्पीकरवाल्याला आम्हाला सांगायचं असतं हे आमचा असा आवाज दे, अमुक दे, तमुक दे. मी एकदा नाशिक भागात कीर्तनाला गेलो, असं उभा राहिलो. आता मोठे मोठे गायक वादक सगळे आलेले होते. ते मी आता विनायक म्हणून रामकृष्ण हरी म्हणणार तेवढ्या त्या गायकांनी त्या स्पीकरला सांगितलं माझ्या माईकला आवाज द्या. दुसरे गायक म्हटले माझ्या माईकला आवाज द्या. वादक म्हटले मला आवाज द्या. 10 मिनिट आवाज देणं चालू होतं. मी त्या स्पीकरवाल्याला सांगितलं या सगळ्याला देऊन जर थोडं राहिलं तर मला दे. बऱ्याच वेळेला याची गोंधळ फार झाली आता मला जे बोलायचं ते लिहाय का. माईक नावाची वस्तू एक आहे. ती वस्तू जेव्हा अनुकूल होते तेव्हा सुख आहे, आणि तीच वस्तू जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा दुःख आहे. मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. समजा हे नाही भावलं, दुसरं उदाहरण देतो. आपण पंढरपूरला येता, मला सांगा चंद्रभागेमध्ये स्नान करण्या एवढं पाणी असणं म्हणजे अनुकूल असणं, हे पाणी काय आहे आपल्याला चंद्रभागेच्या दृष्टीने विचार केला तर सुखात आहे. चंद्रभागेला स्नान करण्या एवढं पाणी असणं म्हणजे काय झालं, सुख झालं. बरोबर आहे, कारण अनुकूल झालं ना, सुख झालं. आता थोडं पुढलं बोलतो. समजा वरती भरपूर पाऊस पडला, नदीला भरपूर पाणी आलं, पूर आला, पंढरपुरामध्ये पाणी शिरलं, महाराज लोकांच्या मठामध्ये पाणी शिरलं. आता बोला ते सुखाचं आहे का दुःखाचं आहे? दुःख झालं ना. का? प्रतिकूल झालं ना. म्हणजे तेच पाणी आहे, नदी तीच आहे, पण जेव्हा अनुकूल झालं तेव्हा सुख आहे. आणि तेच पाणी आहे, तीच नदी आहे, जेव्हा प्रतिकूल झालं तेव्हा दुःख आहे. थोडं याला वाढवून आणखी एक थोडं उदाहरण वाढवतो. समजा म्हणजे अनुकूल झालं की सुख आहे आणि प्रतिकूल झालं की दुःख आहे. समजा तो महापूर 2 दिवसानंतर ओसरला. शासनाचे अधिकारी त्या महापुराचा पंचनामा करण्याकरता आले, आमच्याही मठात आले आणि मला म्हणाले की बुद्धे महाराज तुमच्या मठाची फार पडझड झाली, आम्ही तुम्हाला 50,000 रुपये जाहीर करतो. आता बोला सुख का दुःख? 50,000 रुपये थोडे झाले का? आपला पूर 2-2 दिवसाने यावा. आपण कधी बघितले 50 नाही तर हो असं काय काय थोडं झालं का? आता मला सांगा 50,000चा चेक दिला, काय झालं, सुख का दुःख? सुख झालं ना. तो 50,000चा चेक मला दिला, सुख झालं. आता पुढचा आहे का, तो चेक मी बँकेमध्ये दिला, तो वटलाच नाही. आता बोला कसं काय? बऱ्याचदा अनुदानाचे चेक असेच असतात. माझा मुद्दा संपला. वस्तू एकच आहे, ती अनुकूल झाली की सुख आहे आणि प्रतिकूल झाली की दुःख आहे. आता मला मानसशास्त्रातून प्रश्न असा उपस्थित करायचा आहे, जर वस्तूच्या अनुकूल प्रतिकूलतेवर सुख दुःख अवलंबून असेल तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात सुखी संतोषा का यावे, दुःखी विषादा का बजावे, म्हणजे सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बजावे. समजा हा विचार आपल्याला फारसा नाही भावला, मी दुसरा सांगतो. मानसशास्त्राचं उत्तर संपलं, मी थोडं कर्मशास्त्रातून घेतो. कर्मशास्त्रातून उत्तर देण्याकरिता एक रामायणाचा आधार घेतो आणि तो ही अध्यात्म रामायणाचा आधार घेतो. आपल्याकडे वेगवेगळी रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, तुळशीदासजींचं रामायण आहे, महाभारत रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, अनेक रामायणाचे वेगवेगळी चिंतन आहे. मला अध्यात्म रामायणातून थोडासा विषय सांगायचा आहे. प्रसंग सगळ्यांना माहित आहे, पण मला श्लोक अध्यात्म रामायणाचा सांगायचा आहे. चर्चा काय आपली सांगते की सुख आलं तरी हुरळून जाऊ नका आणि दुःख आलं तरी डोक्याला हात लावून बसू नका. याचा अर्थ सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचा, तर त्याला समाधान म्हणायचं आहे. आपली चर्चा ही चालली. आता रामायणामध्ये रामचंद्र प्रभू वनवासाला निघाल्याची कथा आहे. रामचंद्र प्रभू निघाले म्हणजे जात असताना कुणाकुणाला भेटले त्याची यादीच आहे. पहिल्यांदा भेटले कौसल्या मातेला. कौसल्या मातेच्या पायावर चरणावर नतमस्तक झाले आणि सांगायला लागले आई मी निघालो. आता कौशल्याने विचारलं कुठे निघाला? उद्या राज्याभिषेक आहे आणि आज निघालो म्हणायला कुठे निघाला? उद्या राज्याभिषेक आहे ना. आणि मग कुठे निघाला? याचा अर्थ राम वनवासाला निघालेले आहेत हे कौशल्याला माहित नाही. नीट आहे का? जरा पुढे बघू. रामाला वनवास कैकेयी आणि राजा दशरथांनी सांगितलेला आहे हे कौशल्याला माहित नाही. आणखी थोडं पुढे बघू. कैकेयी आणि राजा दशरथाच्या महालामध्ये कैकेयीच्या महालामध्ये काय घटना किंवा काही चर्चा झाली हे कौशल्याला माहित नाही. आणखी थोडं बघू. आपल्या शेजारी काय चाललंय हे जिला माहित नाही तिचं नाव कौशल्या. कळलं का? बघा कौशल्या. आणि अशी नाही कौशल्याकडे तर वेगळी सांगतो. अख्ख्या गावात कुठे कुठे काय काय चाललंय हे जिला माहिती तिचं नाव मंथरा. कौशल्या कळाली. आपल्याला मंथरेकडे जायचं नाही, कौशल्या कळण्याकरता असं उलट बोललो मी जरा. कौशल्या काही माहित नाही, सुतराम कल्पना नाही. कौशल्याने विचारलं अरे बाबा कुठे निघालास? उद्या राज्याभिषेक आहे ना.
नाही माझा राज्याभिषेक नाही. मग भरताचा कसं काय? सगळं राज्य भरताला दिलेलं आहे. राज्य सगळं भरताला दिलेलं आहे हे ऐकल्यानंतर क्षणभर कौसल्या खिन्न झाली. मला आणखीन एक मानसशास्त्राचा विचार सांगायचा आहे, जे मी नाथ महाराजांचं रामायण वाचलं त्याच्यात. खिन्न झाली, पण कौसल्या मातेने ती खिन्नता जास्त काळ न ठेवता दुसऱ्या क्षणामध्ये त्या सगळ्या खिन्नतेला बाजूला टाकलं, सगळं अवसान एकवटलं आणि कौसल्या मातेने प्रभू रामचंद्रांना विचारलं, तुझ्या वाट्याला काय आहे? याच्यातून एक मानसशास्त्राचा नियम सांगतो. कौसल्याला राम राज्याभिषेक नाही, हे सगळं राज्य भरताला दिलेलं आहे हे ऐकल्यानंतर दुःख वाटलं. म्हणून स्वाभाविक आहे, आई आहे, तिला दुःख वाटलं. पण त्या दुःखाला जास्त वेळ न कवटळून राहता दुसऱ्या क्षणामध्ये कौसल्याने विचारलं, बरं ठीक आहे, तुझ्या वाट्याला काय आलंय? याच्यातून कौसल्य असं सांगते, आपल्या जीवनात आलेलं जे दुःख आहे त्या दुःखाला जास्त वेळ कवटळून न राहता थोड्या वेळाने त्या दुःखाला बाजूला सारायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं. हे ज्या चरित्राने शिकवलं तिचं नाव कौसल्य आहे. रामाने शिकवलं. झालं, कौसल्याने विचारलं, तुझ्या वाट्याला काय आलं? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आई माझ्या वडिलांचं फार प्रेम आहे. अरे मग नेमकं वाट्याला काय आलं? सगळं राज्य जर भरताला दिलं तर मग नेमकं कसलं प्रेम, काय वाट्याला आले? रामचंद्र प्रभूंचे तिथे उत्तर आहे का? रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, आई मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं. मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य माझ्या वडिलांनी मला दिलं. म्हटले मला कळत नाही, वनवासाला वनाचं राज्य म्हणण्याकरता रामच पाहिजे. वनवास आहे पण म्हणतात काय? वनाचं राज्य. थोडं सांगू आपल्याला, याला दृष्टिकोनात होणारा बदल म्हणतात. याला काही मोक्षाच्या व्याख्या करताना वेगवेगळ्या व्याख्या केल्या. आपल्याकडे वेदांताची व्याख्या आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती, परमानंद प्राप्ती म्हणजे मोक्ष वगैरे वगैरे. परंतु तत्वज्ञानाने अशी व्याख्या केलेली आहे, दृष्टिकोनात होणारा बदल म्हणजे मोक्ष. हा दृष्टिकोनातला बदल आहे वनवास, पण त्याला वनवास न म्हणता रामचंद्र प्रभू वनाचं राज्य म्हणतात. निघाले, सीतेकडे गेले आणि सीतेला सांगायला लागले, सीते मी निघालो. सीता म्हणजे विचारतो, कुठे निघाला? म्हणजे वनवासाला. मग काही तुला सांगायला आलो. कशा करता? म्हणजे परवानगी घेण्याकरता आलो. सीता म्हणजे प्रभू रामचंद्रांकडे पाहिलं. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, प्रभू तुम्ही माझी परवानगी घ्यायला? हो. सीता म्हणजे विचारलं, प्रभू बहुतेक तुमचं काय झालंय, तुमचा वेदांताचा अभ्यास कमी आहे. आता हे सीता माहितीच म्हणून जाणं बरं का, तुमचा वेदांताचा अभ्यास कमी. आपल्या घरचे असं म्हणत नाही. आपल्याला काय म्हणतात? तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे? हे सगळेच आम्ही त्याच्यातले असं म्हणून आम्ही डोक्याचा फेटा घेऊन घरातून बाहेर पडतो. डोक्याचा भाग आहे का म्हणतात. पण सीतामाईने विचारलं, तुम्हाला वेदांताचा अभ्यास कमी म्हणजे का? तुम्ही परवानगी घेताय, मला सांगा परवानगी करता किती जण लागतात? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, दोघं. इथं दोघं कोण आहे? प्रभू रामचंद्रांनी सांगितले, एक मी आणि दुसरी तू. सीतामाईने विचारलं, प्रभू मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? मी तुमच्या दृष्टीने तू कधी झाली? तू हा शब्द आपल्यापासून जे भिन्न आहे त्यांच्याकरता वापरायचा असतो. तू या शब्दाचा अर्थ आपल्यापासून ज्याचा भेद आहे त्याच्याकरता वापरायचा असतो. मी तुमच्यापासून वेगळी नाहीये. पतीची मता अनुसरणी पतिव्रता. नाथ महाराजांनी दृष्टांत असे दिलेले आहे, प्रभू रामचंद्र फूल आहे तर त्याच्यातला सुगंध म्हणजे सीतामाई. प्रभू रामचंद्र साखर आहे तर त्याच्यातली गोडी म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र पद आहे तर त्याच्यातला अर्थ म्हणजे सीतामाई आहे. प्रभू रामचंद्र चित्त आहे तर त्याच्यातलं चैतन्य म्हणजे सीतामाई आहे. मग गोडीला साखरीपासून वेगळं करता कसं? सुगंधाला फुलापासून वेगळं करता कसं? तसं मी तुमच्यापासून वेगळी होणार नाही. याला जोडून एक वेगळी ओवी देतो. एक ओवी आहे. थोडा अवांतर वाटेल, पण अलीकडल्या काळात कीर्तनात जितका अवांतर चालतं तितकं नाहीये. मी तिथल्या तिथंच सांगतोय, फार वेगळं काही बोलत नाही. कुठल्या आहे मी ओवी देतो. रुक्मिणी स्वयंवरात नाथ महाराजांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक ओवी अशी आहे, माझ्या विषयाला अनुषंगून. कनका सवे जैसी कांती की सूर्या सवे जैसी दीप्ती तैसी श्रीकृष्ण शक्ती रुक्मिणी अवतरणी वैधर्वदिशी. याचा अर्थ असा आहे, कनक म्हणजे सोनं. जिथं जिथं सोनं आहे तिथं तिथं चकाकी आहे. जिथं जिथं सूर्य आहे तिथं तिथं त्याचा प्रकाश आहे. तसं जिथं जिथं परमात्मा आहे तिथं तिथं त्याची शक्ती आहे. म्हणजे जिथं कृष्ण तिथं रुक्मिणी, राम तिथं सीता. त्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार. राम निघाले, सीता निघाली. लक्ष्मणाला गाठ पडले. ते लक्ष्मणाने सांगितलं, कुठे निघाला? त्याला काहीच माहित नव्हतं. त्याला ते सगळं सांगितलं, असं झालंय तसं झालंय, हे झालंय हे झालंय. ते लक्ष्मणाच्या मुखात नाथ महाराजांनी वाक्य फार गोड दिलंय. मला आता ओळी पाठ नाही घेत, पण फार गोड वाक्य दिले.
एकनाथ महाराजांनी लक्ष्मणाच्या मुखात असं वाक्य दिलंय, लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांना सांगितलं, दादा वनवासाला निघाला भाऊ, जाऊ नका. नाही सांगितलंय हो, जायची गरज नाही. अरे जावं लागणार आहे, आज्ञापालन करायचे. त्याला एक उपाय लक्ष्मणाने सांगितलं, एक उपाय. म्हणजे काय उपाय? काही नाही म्हटले, कैलाच मारून टाकतो, विषय संपला, मुळा सगळं संपलं. काही आता ते नाथ मला सांगितले बरं, मी बोलत नाही. मग रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, नाही बाबा, मी मातृदेवो भव हे सांगण्याकरता आलो, असं होत नाही, जायचंय. ठीक आहे. मग लक्ष्मण म्हटले, मी येणार. आता पुढे आहे काय? राम निघाले, लक्ष्मणजी निघाले, सीतामाई निघाल्या, रथात बसले, रथ अयोध्येच्या बाहेर आला. आता पुष्कळ चर्चा आहे. बाहेर आल्यानंतर पहिला मुक्काम त्या गुहकाकडे ठरला आणि त्या रात्रीच्या वेळेला पाचोळ्याची शय्या तयार केली. राम आणि सीता त्याच्यावर मुक्कामाला म्हणजे झोपले आणि लक्ष्मण मात्र रात्रभर जागा आहे. एक नव्हे 14 वर्ष तो जागा आहे असं रामायणाने वर्णन केलंय. आणि मग रात्रीच्या वेळेला तो गुहक लक्ष्मणाच्या पायाजवळ बसलेला होता आणि त्या गुहकाने लक्ष्मणाकडे पाहिलं, सांगितलं, दादा की काल रामचंद्र प्रभू आणि सीतामाई सुवर्ण महालामध्ये होते आणि आज मात्र या पातोळ्यावर झोपावं लागलं. काल कुठं होते आणि आज कुठं आहे? आणि बोलता बोलता तो गुहक म्हणायला लागला, हे सगळं त्या कैकेयीमुळे झालं, हे सगळं त्या कैकेयीमुळे झालं. हे ऐकल्याबरोबर लक्ष्मणाने त्या गुहकाकडे बघितलं, सांगितलं, तू असं म्हणू नको. या सुखाची आणि दुःखाची चर्चा करताना तू कैकेयीला दोष देऊ नको. याचं कारण सांगताना लक्ष्मणाने असं सांगितलं, सुखस्य दुःखस्य नको पिदाता परो ददाति इति कुबुद्धिरेषा अहं करोमि इति व्रताभिमानः स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. याचा अर्थ असा आहे, सुखाचा आणि दुःखाचा या जगात दुसरा कोणी दाता नाही. परो ददाति दुसऱ्यामुळे झालं ही कुबुद्धी आहे. अहं करोमि इति व्रताभिमान, मी करतो म्हणणं हा तर केवळ व्रताभिमान आहे. मग या जगाची सुख दुःख भोगली जातात. त्याचं कारण काय? लक्ष्मण सांगतो, स्वकर्म सूत्र ग्रथितो हि लोकः. ज्याचं जसं कर्म असेल तशी सुख दुःखाची फळं त्याला भोगावीच लागणार आहे. मग ज्ञानोबा सांगतात, जसं जसं कर्म असेल तसं जर सुख दुःखाची फळं भोगावी लागणार असतील तर सुखी संतोषा का यावे, दुःखी विषादा का भजावे. म्हणजे सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे. कर्मशास्त्रातून सांगितला, एक तिसरा अध्यात्मशास्त्रातून सांगतो. ऐका, पुन्हा पुन्हा आपला तोच विषय आहे. सुख आलं भरवून जाऊ नये आणि दुःख आलं डोक्याला हात लावून असू नये. आपला प्रश्न आहे, असं का? एक उत्तर आपण मानसशास्त्रातून पाहिलं, एक उत्तर आपण कर्मशास्त्रातून पाहिलं. आता तिसरं उत्तर देताना मुळात सुख आणि दुःख याच्या व्याख्या अध्यात्माने जे केल्या त्या व्याख्या अशा सांगितल्या जातात, आपल्याकडून घडलेलं जे सत्कर्म आहे त्याच्यापासून निर्माण झालेलं जे पुण्य आहे आणि त्या पुण्याचं जे फळ असतं त्याचं नाव सुख. बरोबर आहे? आपल्याकडून घडलेलं जे सत्कर्म त्याच्यापासून निर्माण झालेलं जे पुण्य, त्या पुण्याचं फळ म्हणजे काय? सुख आहे. आपल्याकडून घडलेलं दुष्कर्म त्याच्यापासून निर्माण झालेलं पाप आणि त्या पापाचं फळ म्हणजे काय? दुःख आहे. मी आपल्याला लौकिकातले शब्द सांगतो. एखाद्याच्या आपण घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्याच्या जीवनातली सुख सगळी बघितली. त्याला नोकरी नव्हती, नोकरी लागली, सुखाची गोष्ट आहे. त्याला घर नव्हतं, घर मिळालं. त्याला गाडी नव्हती, गाडी मिळाली, सुखाचं लक्षण आहे. त्याचं लग्न होत घेतं, फारच सुखाचं लक्षण आहे. आता इतकी सगळी सुखाची लक्षणं त्याच्याकडे. मग आपण सहज विचारतो, अरे वा, काय सुख आहे तुमच्याकडे, सगळी सुख तुमच्या इकडे त्या ठिकाणी आहेत, कसं काय? तर तो माणूस एकच वाक्य बोलतो, तो म्हणतो, महाराज काहीतरी पुण्य उदयाला आलंय म्हणून इतकी सगळी सुख आहे. म्हणजे सुखाचा निर्देश कुणीकडे घेऊन जातो? पुण्याकडे. काहीतरी पुण्य उदयाला आलंय त्याचं हे सुख आहे. म्हणजे आपल्या जीवनातलं जे पुण्य, त्या पुण्याचं फळ म्हणजे काय झालं? सुख. आता थोडं दुसरं आहे काय? आपण एखाद्याच्या घरी गेलो, काय त्याचा अपघात झाला, त्याची नोकरी गेली, त्याच्या घरावर जप्ती आली, आणि ही सगळी दुःख बघितल्यानंतर आपल्यालाच वाईट वाटतं आणि आपण त्याला म्हणतो, अहो इतकी सगळी दुःख कोणाच्याही जीवनात येऊ नये, तुमच्या सगळी दुःख जीवनात आली, कसं काय? तो माणूस एकच वाक्य बोलतो, महाराज काहीतरी पाप आडवं आलं. बरोबर आहे? या सगळ्या दुःखाची चर्चा कुठे घेऊन जातो? तो पापाकडे. काहीतरी पाप आहे त्याच्यामुळे हे दुःख आहे. याचा अर्थ आपल्याकडे जीवनात घडलेलं जे पाप आहे त्याचं फळ म्हणजे काय? दुःख. आता बारीक आहे का? आता नीट आहे का? सुख म्हणजे काय? पुण्याचं फळ. आणि दुःख म्हणजे काय? पापाचं फळ. एवढं तर मान्य आहे. आता दुसरा एक नियम सांगतो. नियम असा आहे, फळ प्राप्त करून दिलं की साधन संपून जातं. नियम लक्षात घ्या. फळ प्राप्त करून दिलं की साधन संपून जातं. पुण्याचं फळ काय? सुख.
म्हणजे सुख नावाचं फळ प्राप्त झालं की पुण्य नावाचं साधन संपलं. मान्य. आता पापाचं फळ काय? दुःख. म्हणजे दुःख नावाचं फळ प्राप्त झालं की पाप नावाचं साधन संपलं. म्हणजे काय झालं? सुख म्हणजे काय? पुण्य संपणं. आणि दुःख म्हणजे काय? पाप संपणं. हे तरी पटलं का बघा? म्हणजे काय? सुख म्हणजे पुण्याचा क्षय आणि दुःख म्हणजे पापाचा क्षय. आता नीट ऐका. सुख आल्यानंतर ओरडून जाऊ नये आणि दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावून बसू नये असं ज्ञानोबाने का सांगत असतील? सुख आल्यानंतर फार उड्या मारू नका. का? अरे पुण्याचा क्षय झाला ना. कसं काय लोक सुख आल्यानंतर उड्या मारतात? बर. दुःख आल्यानंतर डोक्याला हात लावून बसू नका. का? अरे पाप संपलं ना. कशाला डोक्याला हात लावून बसला? म्हणून सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न बसावे. विठ्ठला याचा अर्थ सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचावं. सुख दुःखाच्या पलीकडे पोहोचणं याला दुसऱ्या भाषेमध्ये द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं असं म्हणा. आणि या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला समाधान म्हटलं जातं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत. आता या सुख दुःखाच्या पलीकडे आहेत, गरीब श्रीमंतीच्या पलीकडे आहेत, भेद अभेदाच्याही पलीकडे आहेत. त्यामुळे प्रसन्न आहेत, आनंदी आहेत, समाधानी आहेत. आणि अत्यंत समाधानी असलेली तुकाराम महाराज एक युक्तिवाद करू. तुकाराम महाराजांना पाहिलं की पाहणाऱ्याला समाधान वाटायचं. मग तुकाराम महाराज किती समाधानात असतात विचार करा. तुकाराम महाराजांना पाहिलं की पाहणाऱ्याला समाधान वाटायचं. या युक्तिवादापेक्षा दुसरा एक युक्तिवाद करतो. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारे आम्ही सामान्य महाराज म्हणतो. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारे आम्ही सामान्य महाराज म्हणतो. खरं सांगायचं झालं तर बाबांच्या समाधी पुढे ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नावावर सध्या तरी आमचं महाराष्ट्रात बरं चाललंय. ही सगळी त्यांची कृपा आहे महाराज. नाहीतर कोणी सुद्धा शेतात का आम्हाला ठेवून घेतलं नसतं आपल्याला, अशी परिस्थिती आहे. पण ही ज्ञानोबाराय तुकोबारायांची कृपा आहे की काहीतरी ज्ञानेश्वरीचं पारायण गात्याचं भजन आम्ही करतोय म्हणून लोक आमच्या पाया पडतात, लोक आम्हाला नमस्कार करतात. ही ज्ञानेश्वरी गात्याच्या सेवेचं फळ आहे. लक्षात घ्या. जे काही आम्ही संस्थेमध्ये शिकलो, जो महाराजांची संस्था असेल किंवा अन्य सगळ्या संस्था असतील, तिथे जे काही आम्ही अध्ययन केलं त्या अध्ययनाचा, त्या साधनेचा परिणाम आहे की लोक कुठेतरी आम्हाला एक वेगळ्या अंगाने मानायला लागले. आता ऐका. ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारे आम्ही सामान्य महाराज मंडळी आम्हाला बघितले की लोक म्हणतात, महाराज तुम्हाला पाहिजे की समाधान वाटतं. मग मला असं विचारायचं आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेणारे आम्हा सामान्य महाराजांना पाहिजे की तुम्हाला समाधान वाटतं. 350 वर्षापूर्वी प्रत्यक्ष तुकोबारांना पाहणाऱ्यांना काय वाटत असेल? ते चेहऱ्यावरची समाधान, ती प्रसन्नता, ते आनंद बघून एक मनुष्य महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना म्हणायला लागला, महाराज हे जे चेहऱ्यावर दिसत असलेलं जे समाधान तुमच्याकडे दिसतंय, या समाधानाकरता काय करावं लागेल? असं समाधान आमच्या जीवनामध्ये यायचं असेल तर काय करावं लागेल? महाराजांनी त्याला एक खोचक प्रश्न विचारला, तुला समाधान सदा पाहिजे का कदा कदा पाहिजे? त्याला महाराजांनी असा खोचक प्रश्न विचारला. तो म्हणला, महाराज मला सदा समाधान पाहिजे. मग नीट आहे, जर सदा समाधान पाहिजे असेल तर नामघोष सदाच करावा लागेल. अभंग सदा नामघोष करू हरी
श्लोकाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये एक सदा आहे. तेने सदा चित्ता समाधान, त्याच्याकरता करावं काय लागेल? सदा नामघोष करू हरिकथा. सदा नामघोष सदा समाधान, सदा नामघोष सदा समाधान, कदा कदा नामघोष. कारण नामघोष सदा असेल तर सदा समाधान. मला प्रश्न पडतो, हे सदा म्हणजे काय? सदा या शब्दाचा अर्थ सतत आहे. भगवद्गीतेचा ऐकण्याचा श्लोक आहे. सततम कीर्तयन्तो यदंतश्चतुर्वृथा नवशंतश्चमामरुद्या उपासते. याच्यावरची ओळी फार गोड आहे. तरी कीर्तनाची नी नटनाची, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची, जे नामची नाही पापाची. दोन महत्वाची विशेष नामवरांनी सांगितले. बऱ्याच वेळेला कधी कधी आपण ओळी वाचून जातो, त्याचा अर्थ सगळ्यांना कळेल असं सांगता येत, पण आणखी गर्भित अर्थ ज्ञानवरांनी मांडले. ज्ञानवरा बोलतात, तरी कीर्तनाची नी नटनाची, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताची. जर कळायचं असेल तर थोडक्यात सांगितलं. फार ज्ञानवराय महाराज इतकं स्पष्ट बोलतात, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. प्रायश्चित्त कर्माच्या नावाखाली चालणारे व्यवसाय नाशिले. विठ्ठल एवढ्यावर थांबत नाही. जे नामाची नाही पापाची ऐसे की. ज्ञानवराय बोलतात, इतर साधन पापाला नष्ट करतील, पाप जाळतील, पण नामस्मरण नावाचं साधन पाप हे नावही शिल्लक ठेवत नाही. जे नामाची नाही, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, पापाची नाही. पाप हे नाव सुद्धा शिल्लक राहणार नाही. सदा याच्याकरता काय करावं? सदा सततम. महाराजांचे शब्द सांगतो, माझी मदत झाली गुरुदेव जगन्नाथांना असं सांगायचे. आता अण्णांना प्रत्यक्ष ऐकलेली मंडळी आहेत, प्रत्यक्ष ऐकलं अनेक मंडळी असते. आणि काही फार प्रत्यक्ष ऐकलं, थोडंफार त्यांचं युट्यूबला ऐकतो. युट्यूबला थोडंफार ऐकतो म्हणजे युट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. आता अलीकडच्या काळात फार अवघड काय त्याच्यावर लिहिलं जाईल काय. एखाद्या कीर्तना पुढे लिहिलं होतं तडका कीर्तन. आता कीर्तन मला ते कधी कधी निवांत प्रवासात असलो भजन ऐकायची, चाली ऐकायची सवय. कोणाचंही नाव सर्च करायचं, त्यांचं आपलं चाली ऐकायच्या. मला एका ऐकायची चाल पाहिजे, नाव सर्च केलं. त्यांच्या पुढे एक थंबनेल दिलेलं होतं, भयानक चाल. आता किती आता चाल कुठं भयानक असते? चाल म्हणणारा भयानक असते, चाल कुठं भयानक असते का? काही लोक बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत नाही. आपण हे थंबनेल टाकून संप्रदायाची किती पायमल्ली करतो हे लक्षात येत नाही. बऱ्याचदा हे युट्यूबवाले आपल्या व्ह्यूज वाढाव्या, आपला TRP वाढावा म्हणून आपण त्याच्या पुढे नको ते त्या पद्धतीचे थंबनेल टाकतो. आपण जरी तसं करत असलो तरी हे कीर्तन जरी आज वांगीमध्ये होत असलं तरी जगामध्ये हे लोक कीर्तन बघत असतात. लक्षात घ्या. त्यामुळे चांगलं योग्य जे आहे ते समाजापर्यंत जाणं ही सांप्रदायिक कीर्तनकारांची मोठी जबाबदारी आहे. विठ्ठल
तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार, त्याच्या पुढे ते बोलायचे आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. खोटे करायची सोय होती आम्हाला फार खोटे. तुकाराम महाराजांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकोबर आहे करता प्रयाणकारी देवे. आमच्याकडे काही भागामध्ये कीर्तनकाराला हार घालण्याकरता विमान करतात. तुम्हाला माहिती आपल्या बार्शी भागात जरा जास्तच आहे पुस्तके, त्याच्यात दोऱ्या बांधलेले असतात, त्याच्यात हार अडकवलेला असतो. ते बटन दाबलं की ते विमान ओरडत ओरडत महाराजांच्या जवळ येतं. विमानातून हार घातला. मला एकदा असाच विमानातून हार घातला. मी आपलं कीर्तन झाल्यावर विचारलं हे काय आहे. त्याच्यात एकाने सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं. तुम्हाला माहित, मलाच विचारलं तुम्हाला मला प्रश्न म्हणला महाराज हे नाही आहे ते आम्हाला माहित आहे हो, पण त्याचा त्याचा काय संबंध. तो म्हटला तुकाराम महाराजांकरता जसं विमान आलं होतं तसं हे तुमच्याकरता विमान आहे. काय ते एवढं वेळपर्यंत मी बसराव मी त्याला म्हटलं अहो तुकाराम महाराजांच्या विमानाचा आमचं बोलता, पण तुकाराम महाराजांना आलेलं विमान खरं होतं, हे खोटं विमान आहे. तो म्हटलं महाराज कुठं खरं आता मला बोला ऐका. माझी मदत झाली अनावर वाचा सदा किंवा दिनरजनी धंदा गोविंदाची सदा पांडुरंगध्यानी पांडुरंगमनी जागृती स्वप्नी सदा 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 माझ्या मनामध्ये छोटासा प्रश्न आहे. ठीक आहे, आता आपण पुढे चर्चा करू. सदा नामघोष सदा समाधी, हे ठीक आहे, आपली ही चर्चा झाली. पण हे सदा नामघोष नामाचाच घोष असं महाराजांनी का सांगितलं? अन्य साधनाबद्दल महाराजांनी काय चर्चा केली नाही? कर्माचा काय विचार मांडला नाही, ज्ञानाचा काय विचार मांडला नाही, योगाचा काय विचार मांडला नाही. बरं हे मार्ग आहेत ना, कर्म नावाचा मार्ग भगवद्गीतेने सांगितलेले मार्ग आहे. कर्म नावाचा मार्ग आहे, ज्ञान नावाचा मार्ग आहे, योग नावाचा मार्ग आहे. महाराज त्या सगळ्या मार्गांचा विचार करत नाही. महाराज फक्त कोणत्या मार्गाचा सांगतात विचार? नामघोष. असं का? मला दोन दोहे या संबंधाने सांगायचे. रवींद्र महाराजांचं एक फार गोड दोहा आहे. महाराजांनी एकाने असं सांगितलंय, पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है, ज्ञान की हद हरिनाम है, यह सिद्धांत उरा. जरा बारीक. पढ़ने की हद समझना है, पढ़णं म्हणजे वाचणं, वाचण्याची मर्यादा कुठपर्यंत? समजना म्हणजे समजेपर्यंत. लहानपणी आपण शाळेमध्ये असताना गुरुजींनी एखादा धडा दिला आणि आपल्याला जर ते कळे ना गेला तर आपण गुरुजींना म्हणतो गुरुजी कुठपर्यंत वाचायचं? तर गुरुजी एकच वाक्य सांगायचे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाच. आपल्याला काय सांगायचे? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत वाच. याचा अर्थ काय? वाचायचं कुठपर्यंत? जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत. बरं ठीक आहे, म्हणजे पढ़ने की हद समजना है. आता पुढचा विषय, समझने की हद ज्ञान है. समजून घ्यायचं कुठपर्यंत? जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत. म्हणजे समजण्याची मर्यादा कुठपर्यंत आहे? ज्ञानापर्यंत. आता पुढचा प्रश्न, ज्ञान की हद हरिनाम है. या ज्ञानाची मर्यादा कुठपर्यंत? जोपर्यंत मुखाला नाम येत नाही तोपर्यंत या ज्ञानाची मर्यादा. आणि मग पुढं नाम कुठपर्यंत? नाही म्हटले यह सिद्धांत पुरा. अरे नाम कुठपर्यंत नाही, नाम हेच आयुष्याचं सगळ्यात मोठं शेवटपर्यंत शिल्लक राहणार जर काय असेल तर ते नाम आहे. म्हणून मला सांगतात सदा नामघोष. आणखी एक विचार सांगतो. महाराजांनी नामघोष असा जो शब्द वापरला, हा नामाचाच विचार का? कर्माचा का सांगितला नाही, ज्ञानाचा का सांगितला नाही, योगाचा काय सांगितला नाही? मला एक आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे. नामाची एवढी चर्चा महाराज करतात, कर्म ज्ञान योग या साधनांना महत्व नाहीये का? या साधनांना किंमत नाहीये का? जर एवढी नामाची चर्चा झाली असेल तर मग कर्माला ज्ञानाला योगाला महत्व नाहीये का? मला दोन उत्तर द्यायचे. कर्माला ज्ञानाला योगाला महत्व आहे असंही उत्तर द्यायचं आहे, आणि कर्माला ज्ञानाला योगाला महत्व नाही असंही उत्तर द्यायचं आहे. मी दोन्हीकडे तुम्हाला दोन्हीकडे मी दोन्हीकडे उत्तर देतो. म्हणजे कसं काय? मी तुम्हाला पटवून देतो. ऐका, मी पुन्हा कवी महाराजांचा एक दोहा देतो. इतर साधनांना महत्व कधी आणि इतर साधनांना महत्व कधी नाही. महाराजांचा एक दोहा असा आहे, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे तस गुण. नीट ऐका, राम नाम को अंक है सब साधन है सुन, अंक गए कछु हाथ नहीं, अंक रहे तस गुण. मी ते गणित सांगतो. नाम नावाचं साधन आहे, पुढे कर्म आहे, पुढे ज्ञान आहे, पुढे योग आहे, पुढे जप आहे, पुढे तप आहे.
याच्यात कबीर महाराज सांगतात राम नाम तो अंक आहे. इथलं जे नाम आहे का नाही त्याच्या खाली अंक म्हणजे एक काढला. सब साधन आहे शून्य, ही बाकीची सगळी साधनं शून्य म्हणजे कर्माच्या खाली शून्य, ज्ञानाच्या खाली शून्य, योगाच्या खाली शून्य, तपाच्या खाली शून्य, नामाच्या खाली मात्र काय आहे एक. राम नाम को अंक है सब साधन है शून्य. अंक गई. आता या नामातला अंक म्हणजे एक. अंक या शब्दाचा अर्थ एक. एक हा अंक म्हणा किंवा एक ही संख्या म्हणा किंवा एक हा आकडा म्हणा. आकडा नको अंक बरं पडत. हा लोक अर्थ वेगळाच काढतात. जाता जाता महाराजांनी 11 वाजलेले. आता बघा राम नाम को अंक है. मला काय बोलायचं आहे, नामाच्या खाली एक काढला आणि सगळ्या कर्मा ज्ञान योग त्याच्या खाली काय केलंय शून्य शून्य. आता कबीर महाराज सांगतात राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गई हा एक पुसून टाकला. अंक गई कचू हात नाही. एक पुसून टाकल्यानंतर खाली काय राहिले शून्य. मला सांगा त्या शून्याला काय किंमत आहे. मी जर तुम्हाला बोलता बोलता म्हटलं मी तुम्हाला 5 शून्य देतो, कोण घ्यायला बसले बरं. 5 दिले काय 10 दिले काय किंमत आहे त्याला. याचा अर्थ एक पुसून टाकला या शून्याला काही किंमत नाही. तसं नाम जर पुसून टाकलं तर या साधनाला काही किंमत नाही. आता पुढे ऐका. अंक रहे जसं हा एक राहिल्यानंतर मात्र शून्याला किंमत आहे. एकावर एक शून्य दिला हा, एकावर 2 शून्य दिले, एकावर 3 शून्य दिले, एकावर 4 शून्य दिले. बस झाले आपल्या मर्यादा किती. आता आपल्या मर्यादा कुठे आहे. याच्या पुढचं गणितच माहित नाही कारण याच्या घेतच नाही. कीर्तन फार छान झालं तेवढंच. आणि जिथं दिलं ते काही कीर्तन होतं ना दिलं ना भरपूर अशी गंमत आहे. जाऊ द्या तेवढं कट करून टाकू नका, गोंधळ करू नका. माझ्या मागे भुंगे लागतील काहीतरी. आता मला सांगा, आता मला जे बोलायचं ते काय काय ते जाऊ दे. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कचू हात नाही अंक रहे 10 गुण. नामाच्या खाली एक आहे, सगळ्या साधनाच्या खाली शून्य आहे. हा एक पुसून टाकला शून्याला काही किंमत नाही म्हणजे नाम निघालं. या बाकीच्या साधनाला काही किंमत नाही. पण जर एक असेल तर प्रत्येक शून्याला किंमत आली. तसं नाम असेल तर प्रत्येक साधनाला किंमत आली. सदा नाम घोष. सदा नाम आणि सदा समाधान त्याचा काय कार्यकारण भाव संबंध काय आहे. कारण हा कार्यकारण भाव संबंध आहे. कारण समाधान हे जर कार्य असेल तर सदा नाम हे त्याचं कारण आहे. म्हणजे कळण्याकरता तत्वज्ञानाचे शब्द वापरतो. कार्यकारण भाव संबंध सांगायचा असेल तर हे कार्य घडण्याकरिता हे कारण असावं लागतं आणि कार्य घडण्याकरता कार्याच्या गोष्टी कारणामध्ये अनुसूत असाव्या लागतात. बरोबर आहे. मडकं हे तयार होण्याकरिता माती हे त्याचं कारण आहे. म्हणजे माती हे त्याचं कारण आहे म्हणत असताना कारण हे कार्यामध्ये मिसळलेलं पाहिजे आणि कार्यामध्ये जे मिसळलेलं असतं ते कारण असतं. बरोबर. ते उपादान कारण निमित्त कारण पुष्कळ चर्चा आहे त्याची. नैयायिकांनी सांगितलेली कारण वेगळी, वेदांतांनी सांगितलेली सगळी कारण वेगळी. हे इतकं सगळं आकड्याच्या पुढे नसतंय म्हणून जाऊ द्या. आपण थोडं पुढे करू. आता ते नाम आणि साधना याची काय नेमकी संगती लावायची मला ते भावलं तेवढं सांगा. माझी गंमत अशी झाली, मला माहिती आहे वेळ संपत चाललेली आहे किंवा संपलेली आहे. पण माझी गंमत अशी एक तर थोडं उशिरा सुरू झालंय त्यामुळे मी थोडं उशिरा सोडणार आहे. आणि दुसरी गोष्ट 2 वर्ष आलेलं नाही त्यामुळे आणखी उशिरा सोडणार. लक्षात घ्या. थोडं सोडू द्या. नाम आणि साधन समाधान याची जी कार्यकारणता आहे मला भावत असलेली सांगतो. मला हा जो नाम शब्द तयार झाला मी काही थोडंसं जे वाचन केलं त्याच्यातून मला असं जाणवलं हा जो नाम शब्द आणि समाधान त्याचा कार्यकारण भाव संबंध कसा आहे. मुळात नाम हा शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टीने जर विग्रह केला तर कसा होतो. न अधिक आम बरोबर नाम. बरोबर आहे. न अधिक आम बरोबर नाम. इथला न पण कळायला पाहिजे आणि आम कळायला पाहिजे म्हणजे नाम काय आहे हे कळतं. न या शब्दाचा अर्थ आहे निषेध किंवा न या शब्दाचा अर्थ आहे नाही किंवा न या शब्दाचा अर्थ आहे नष्ट. ऐका. न म्हणजे काय नष्ट. आता राहिलं काय आम. आम शब्दाचा अर्थ काय. आयुर्वेदामध्ये आम हा शब्द आमाशय या शब्दाने येतो आणि आमाशय पित्ताशय याच्यामध्ये आमाशयाचा अर्थ आहे कच्च. म्हणजे आम या शब्दाचा अर्थ कच्च.
न या शब्दाचा अर्थ नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ कच्च. आता नीट ऐका, न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे कच्च. म्हणजे कच्च नष्ट, थोडक्यात कच्चेपणा नष्ट करणारं जे आहे त्याचं नाव नाम. म्हणजे जीवाचा कच्चेपणा नष्ट करतं ते नाम, आणि जीवाचा कच्चेपणा नष्ट करणं याला समाधान म्हणा. म्हणून सदा नाम सदा समाधान. विठ्ठल जीवाचा कच्चेपणा नष्ट होणं म्हणजे अज्ञान नष्ट होणं, आणि अज्ञान नष्ट होणं म्हणजे समाधान. एक विचार, समजा हा विचार नाही भावला, मी दुसरा सांगतो. न अधिक आम, याच्यामध्ये न म्हणजे नष्ट, आम या शब्दाचा एक अर्थ आपण काय केला आता कच्च. आता दुसरा अर्थ सांगतो. आम या शब्दाचा आणखीन एक अर्थ केलाय गती. आम या शब्दाचा अर्थ गती, म्हणजे न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे गती, म्हणजे गतीला नष्ट करणं. आता गतीला नष्ट करणं म्हणजे काय? मुळात गतिमान कोण आहे? संसार. संसार हा गतिमान आहे, कारण तो अस्थिर आहे. तुझं विना काही स्थिर नाही, ऐसे नाही. परमात्म्याशिवाय स्थिर जगात कुणीच नाही. म्हणजे संसार हा अस्थिर आहे. म्हणजे संसाराची गती नष्ट करणारं नाम आहे. आणि एकदा संसाराची गती नष्ट झाली की जी स्थिती येते त्याचं नाव समाधान आहे. म्हणून सदा नाम सदा समाधान. दुसरा अर्थ समजा हाही भावला नाही, मी तिसरा अर्थ सांगतो. न अधिक आम, त्याच्यात न म्हणजे नष्ट. आम या शब्दाचा एक अर्थ आपण काय केला कच्च. आम या शब्दाचा दुसरा अर्थ काय केला आपण गती. आणखीन एक अर्थ करतो. आम या शब्दाचा अर्थ आहे रोग. आपल्याकडे मराठी शब्दकोशामध्ये आम या शब्दाचा अर्थ सांगितलाय रोग. म्हणजे आम म्हणजे रोग आणि न म्हणजे नष्ट, म्हणजे रोग नष्ट करणं. पण कोणता रोग? भवरोग ऐसे जाणे. आणि कायदे शुद्ध केले. आणि भवरोग म्हणजे संसार नावाचा रोग, अज्ञान नावाचा रोग. मग जर भवरोग गेला की जी स्थिती येते त्याला समाधान म्हटलं जातं. म्हणून सदा नाम सदा समाधान. म्हणजे न अधिक आम, या आम या शब्दाचा अर्थ एक झाला कच्च. आम या शब्दाचा दुसरा अर्थ झाला गती. आम या शब्दाचा तिसरा अर्थ झाला रोग. आणखीन एक अर्थ सांगतो. आम या शब्दाचा अर्थ आहे अहंकार. आम या शब्दाचा अर्थ सांगितला अहंकार. आता ऐका, न म्हणजे नष्ट आणि आम म्हणजे अहंकार. अहंकार नष्ट करणारं नाम आहे आणि अहंकार नष्ट होणं म्हणजे समाधान. विठ्ठल सदा नाम सदा समाधान. एवढं महाराज सांगत नाही. सदा नाम भूष करू हरिकथा. मला हा करू शब्द दोन्हीकडे लावायचा आहे. सदा नाम घोष करू इथपर्यंत आणि सदा हरिकथा करू असंही चला. म्हणजे नामघोष आणि हरिकथा करू. तरी मला तुकोबारांच्या गाथ्याचा अभ्यास करताना किती सूक्ष्मता आहे. त्या महाराजांनी असं लिहिलं नाही सदा नामघोष करू कथा, असं नाही, करू हरिकथा. महाराजांनी असे का? कारण फक्त कथा शब्द लिहावा तर अडचण आहे. गुरुरे होऊन एकदा पाचशे विचार काय मला पण ते का करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय. मी आपण गुरुवारी होऊन विचारलं पाचशे अनुभव करू याची कथा नामाचा गजर. पण हे याची म्हणजे कुणाची? याची कथा पण याची म्हणजे कुणाची? मला ते म्हणते तुला का प्रश्न पडला? म्हटलं अलीकडल्या काळात कुणाचीही चालली म्हणून याची म्हणजे कुणाची. आता ते गुरुजी त्यांनी इतकं स्पष्ट उत्तर देऊन टाकलं. त्यांनी सांगितलं ज्याची बरी असेल त्याची कथा याची बरी विठोबाची. कथा याची बरी विठोबाची या शब्दाचा अर्थ आहे हरिकथा. महाराज सांगतात सदा नामघोष करू. हरिकथा म्हणजे सदा नामघोष करू आणि सदा हरिकथा करू. परिणाम तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात या नामघोषाने आणि या हरिकथेने काय झालं तर तेने सदा चित्ता समाधान म्हणजे चित्ता समाधान असं म्हटलंय. आणखीन याच्यात एक बारकावा असा आहे
ज्याचं चित्त समाधानी त्याचं जीवन समाधानी. लक्षात घ्या, ज्याचं चित्त समाधानी ना त्याचं जीवन समाधानी. मला हे करण्याकरिता मला एक शब्द ठेवायचा आहे आणि त्याला स्थितप्रज्ञ हा शब्द ठेवा. ज्याचं चित्त समाधान आहे ना त्याला स्थितप्रज्ञ असं म्हटलं जातं. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोवतान आत्मने वाचना पुष्ट स्थितप्रज्ञ स्तोत्रच्यते. भगवद्गीतेची ही भाषा पहा आणि याच्यावर केलेली ज्ञानोबाईंची चिंतन वाचा म्हणजे आपल्या लक्षात येईल की चित्त समाधान, मन समाधान झालं, प्रसन्न झालं की त्याचं जीवन कसं असतं. आणि अनेक वेळेला इंग्रजीमध्ये एक शब्द सांगत असतो, काय आहे, चेहरा बघितलं की कळतं मनात काय चाललंय. याला फेस रिडिंग म्हणतात. चेहरा बघितलं की कळतं मनात काय चाललंय. ही कला अलीकडच्या काळात दोन लोकांना जास्त आहे. एक महाराज लोकांना, दुसरी राजकारण्यांना. म्हणजे राजकारणी महाराज असं नाही, असं चिटकून घेऊ नका. आम्हाला बी एखादा माणूस आला की कळतं यांना कोणती तारीख पाहिजे, कसं काय आलंय, काय आहे हे बघावं लागतं. चेहरा बघितले कळतंय ते कुठल्या पंक्तीत बसतंय. म्हणजे पंक्तीत म्हणजे असं लक्षात घ्या. त्याला सगळा अभ्यास करावा लागतो आणि ज्याला एवढा अभ्यास आहे त्यानं शिकवून उभा राहायचं. ज्याच्या त्याच्या पद्धतीने अधिकार तैसा उपदेश म्हणा किंवा दैवी म्हणा त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. असं मला सांगायचं आहे. ज्याचं चित्त समाधानी आहे त्याचं जीवन समाधानी आहे. महाराज म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि एकदा या समाधानाच्या स्थितीपर्यंत गेल्यानंतर जी अवस्था येते आहे ती अवस्था म्हणजे सर्व सुखाचे अलंकार परिधान केलेली अवस्था आहे. अभंगाचं दुसरं चरण. सर्व सुख कल्याणो, सर्व सुख आनंदी निर्भर डुलत असो विठाला
चित्ता समाधान. आता पुढे परिणाम महाराज सांगतात सर्व सुखद्यारो सर्व अलंकार आनंद निर्भर बोलत असो. हे सर्व अलंकार कोणते? एक काम करा, ज्ञानेश्वरीतील 16वा अध्याय काढा आणि त्याच्यातल्या दैवी संपत्तीच्या 26 गुणांचा विचार करा. ज्ञानेश्वरीमध्ये आलेले जे 26 गुण आहेत दैवी संपत्तीच्या अनुषंगाने मला वाटतं हे सगळे अलंकार आहेत. अवयव सत्व संशुद्धीर हे जे सगळं मांडलेलं आहे ते सगळे अलंकार आहेत असा विचार करा. किंवा दुसरा विचार करायचा झाला तर वैराग्य, ज्ञान, भक्ती हे सुद्धा सगळे अलंकार आहेत असा विचार करा. किंवा तिसरा विचार सांगायचा झाला तर उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे कोणकोणते? अभिन्नता, अभयरूपता, अजन्मस्थिती, अनन्यता आणि आनंद रूपता. याला म्हणा सर्व सुखद्यारो सर्व अलंकार. आनंदे निर्भर डुलत असो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं हे आनंदे निर्भर, हे निर्भर आहे बरं का, निर्भय नाही, निर्भर असा शब्द कसा वापरला असेल? मुळात निर्भर या शब्दाचा अर्थ काय? माझ्या थोड्या अल्प अभ्यासाने निर्भर शब्दाचे मला 3 अर्थ सापडले. एक अर्थ आहे चिंतारहित होणं, याला निर्भर म्हणा. दुसरा अर्थ आहे तृप्त होणं, याला निर्भर म्हणा. आणि तिसरा अर्थ आहे परिपूर्ण होणं, याला निर्भर म्हणा. थोडा अर्थ करायचा असेल तर आनंदे निर्भर डुलत असो, आनंदाने चिंतारहित होऊन आम्ही डुलू लागलो. एक, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदाने तृप्त होऊन आम्ही डुलू लागलो. 2, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदाने परिपूर्ण होऊन आम्ही डुलू लागलो. 3. आता सगळ्या विस्तार करणे इतकी वेळ नाहीये. चिंतारहित होणं म्हणजे काय, तृप्त होणं म्हणजे काय आणि परिपूर्ण होणं म्हणजे काय. मला सांगतात आनंदाने परिपूर्ण होऊन. मला पुन्हा आणखी प्रश्न पडतो, हा परिपूर्ण शब्द का, पूर्ण शब्द का वापरला नाही? कारण पूर्ण वेगळं आहे आणि परिपूर्ण वेगळं आहे. ऐका, अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. अपूर्ण असतो तो माणूस, पूर्ण असतात ते मुक्त आणि परिपूर्ण असतात ते संत. याचं कारण सांगतो. अपूर्ण कोणाला म्हणायचं, पूर्ण कोणाला म्हणायचं आणि परिपूर्ण कोणाला म्हणायचं? आनंद चाललाय ना, ज्याच्याकडे आनंद नाही त्यांना अपूर्ण म्हणा, ज्यांच्याकडे आनंद आहे त्यांना पूर्ण म्हणा. पण असलेला आनंद जे जगाला देतात त्यांना परिपूर्ण म्हणा. त्यामुळे आनंद निर्भर डुलत असो, सेवितो हा रस वाटितो अनिका. या दृष्टीने तो महात्मा आनंदी निर्भर डुलत असो म्हटलंय. आता हे डुलत असो म्हणजे आपल्या गावातले संध्याकाळी हे डुलणं वेगळं आणि हे डुलणं वेगळं. आपले हे नाही. बऱ्याच वेळेला आम्ही लहान असताना आमच्याकडे बारशे भागात आता एसटीने फिरावं लागेल, तेव्हा काही गाडी नाही, काही नाही, काही एसटीने फिरत असतात. सायंकाळच्या वेळेला एका गावाला कीर्तन निघत बाजाराचा दिवस होता, नियोजन आलो डुलत डुलत माझ्याजवळ बसत. ते बसल्या बसल्या माझा पाय खाजवायला लागलं. मला तुम्हीच ना, मी म्हटलो माझा पाय काय खाजवता? मी म्हटलं मग माझा शोधून द्या. डुलत असो. आता हे असं दिसतात पण तसलं नाही. हे डुलणं म्हणजे नेमकं कोणतं आहे? तर या डुलण्याची भावना सांगताना महाराज सांगतात असो ऐसा कोठे आठवत नाही, देहीच विदेही भोगदशा. या डुलण्याबद्दल महाराजांचे शब्द असे, असो ऐसा कोठे आठवची नाही, आठवची नाही. इथला आठव शब्द फार महत्वाचा आहे. आठव हा शब्द नाठव या शब्दाच्या संबंधाने. मला कधी कधी तुकोबारांच्या अभंगाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं. म्हणजे असो ऐसा कोठे नाठवची नाही असं नाही, आठवची नाही. त्याच्यात नाठव तर नाहीच नाही. म्हणजे आठवही जावा नाठवही जावा, आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. हे नाठव म्हणजे काय आणि आठव म्हणजे काय आणि नाठव आठव जाणं म्हणजे नेमकं काय? नाठव या शब्दाचा अर्थ मी देह आहे आणि आठव या शब्दाचा अर्थ मी ब्रह्म आहे. त्यामुळे मी देह आहे हे तर जावंच जावं, पण मी ब्रह्म आहे हेही जावं. आणि मग मी ब्रह्म आहे हे सुद्धा गेल्यानंतर जी स्थिती येते त्याला सर्व खलविदं ब्रह्म म्हणतात. बोलतात नेणीव तर जावीच जावी, पण जाणीव नेणीव भगवंती नाही. नेणीवही जावी आणि जाणवी जावी, म्हणजे अज्ञानही जावं आणि ज्ञानही जावं. महाराज सांगतात आता इथं असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. महाराजांना विचारलं, महाराज देहीच विदेही भोगुदशा पुढं काय? महाराज सांगतात देह असताना सुद्धा बंध भ्रमाचा अभाव होणं याला देहीच विदेही भोगुदशा म्हणतात. आणि यालाच वेदांतामध्ये जीवनमुक्तीची अवस्था म्हटलं जातं. आणि जेव्हा जीवनमुक्तीची अवस्था आहे तिथं
कोणत्याही पद्धतीचं बंधन शिल्लक राहत नाही. नवे नवे कोणत्याही पद्धतीचा पाप पुण्याचा विचार शिल्लक राहत नाही. नवे नवे ते निर्माण होणारं पाप पुण्य आम्हाला स्पर्शच करत नाही, कारण आम्ही अग्निरूप झालो अभंगाचं शिव. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. मला अग्निरूप या शब्दाचा अर्थ ज्ञानरूप झाल्यामुळे लागू नेदू पाप पुण्य अंगा. आम्हाला पाप पुण्य अंगाला लागत नाही. मला एक छोटासा प्रश्न उपस्थित करायचा आहे. मला सांगतात आम्ही ज्ञानरूप झाल्यामुळे पाप पुण्य आम्हाला अंगाला लागत नाही. मला आपल्याला असं याचा अर्थ असा सांगायचा आहे, महात्म्याच्या शरीरापासून झालेल्या सत्कर्म अथवा दुष्कर्मापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य महात्म्याला लागत नाही, कारण आम्ही झालो अग्नी. या प्रमाणाचा अर्थ असा झाला. माझा प्रश्न असा आहे, महात्म्याच्या शरीरापासून घडलेल्या सत्कर्म अथवा दुष्कर्मापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही, कारण ते अग्निरूप म्हणजे ज्ञानरूप झाले. माझा प्रश्न एवढाच आहे, ते पाप पुण्य त्यांना लागत नाही, मग ते निर्माण झालेलं पाप पुण्य जातं कुठं? प्रश्न कळला का? बघा, अगोदर प्रश्न पुन्हा एकदा सांगतो. कारण काय आहे, नियम असा आहे, जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म आहे, आणि जोपर्यंत कर्म आहे तोपर्यंत सत्कर्म आणि दुष्कर्म आहे, आणि जोपर्यंत सत्कर्म दुष्कर्म आहे तोपर्यंत पाप पुण्याची निर्मिती आहे. आता ते पाप पुण्य महात्म्याला लागत नाही, कारण ते ज्ञानरूप झाले. पण ते निर्माण झालेलं पाप पुण्य कुठेतरी पाठवावं लागेल ना, त्याची संगती कुठेतरी लावावी लागेल ना. महात्म्याच्या शरीरापासून घडलेल्या सत्कर्म अथवा दुष्कर्मापासून निर्माण झालेलं पाप अथवा पुण्य त्या महात्म्याला लागत नाही, पण ते पाप अथवा पुण्य जातं कुठं? याची एकाच वाक्यात उत्तर देतो, ते पुण्य कुठं जातं आणि ते पाप कुठं जातं? ते महात्म्याच्या शरीरापासून घडलेलं ते पुण्य किंवा ते पाप कुठं जातं? ते पुण्य कुठं जातं? त्या महात्म्याचं जे नामस्मरण करतात तिकडं जातं. कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, आणि पाप कुठं जातं? त्या महात्म्याला जी नावं ठेवतात त्याच्याकडे जातं. आपण ठरवायचं आहे की आपल्याला पुण्य पदार्थ पाडायचं का पाप पदार्थ पाडवायचं. नावं ठेवली की पाप येणार आहे, नामस्मरण केलं की पुण्य येणार आहे. ज्ञानेश्वर सर्व सुखदेव सर्वानंद आनंदी निर्भर असो. याबद्दलचा जेवढा काही माझ्या अल्पवेळेमध्ये आणि अल्पमतीमध्ये जेवढा शक्य आहे तेवढा विचार करण्याचा प्रयत्न केला. या भागामध्ये प्रत्येक चरणाचा उत्तरार्ध महत्वाचा आहे. तेही सदा चित्ता समाधान आनंदी निर्भर डुलत असो. देहीच विदेही बहुदशा आणि लागो निजू पाप अंगा. मला वाटतं की ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो ते थोर सत्पुरुष संत नारायण बाबा महाराज यांचं चरित्र जर तुम्ही विचारलं तर आपल्याला एकच सांगावं लागेल, नारायण बाबा महाराज म्हणजे कसे होते? तेनी सदा चित्ता समाधान.
नारायण बाबा महाराज म्हणजे कसे होते तर आनंदी निर्भर डोकत असो. नारायण बाबा कसे होते देहीत विदेही भोगदशा. आणि नारायण बाबा कसे होते लागू निरू पाप पुण्य अंगा. जर विचारलं हे तसे का होते कारण सदा नाम घोष करू त्यांनी आपल्या जीवनामध्ये एवढंच केलं. मला वाटतं ती गोष्ट त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असणाऱ्या उत्सवातून आपल्याही जीवनात उतरावी याच्याकरता हा मोठा उत्सव गेली जवळजवळ 69 वर्ष झाला हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. वांगी हे क्षेत्र अशा पद्धतीचं आहे. बाबांच्या वास्तव्याने त्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेला हा सगळा परिसर आहे. एक पद्धतीचं हे आपलं संस्थान हे फक्त एका गावापुरतं मर्यादित न राहता तो एक संप्रदायाचा महत्वाचा विचार देणारं केंद्र ठरलेलं आहे. आणि म्हणून या संस्थांवर प्रेम करणारी किंवा या संस्थांमधून अनेक जी नवोदित विद्यार्थी असतील कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक जे काही आज संप्रदायामध्ये मिळतात. आज आपण महाराष्ट्रामध्ये तो सगळा बोलबाला आपण या सगळ्या संस्थांच्या संबंधाने पाहतो आहोत. म्हणजे या गावामध्ये इतके गायक आहेत महाराज. मला तर कधी कधी गंमत वाटते इथलं लहान लेकरू सुद्धा स्वरात रडत असत. इतके गायक मंडळी ही सगळी मंडळी आम्हाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भेटतात. आणि ही सगळी अगदी त्यांना अभिमान वाटतो की आम्ही वांगी संस्थानचे गायक आहोत. आम्ही वांगी संस्थानचे कार्यक्रम आहोत. आम्ही वांगी संस्थानच्या फळावरची या ठिकाणी मंडळी आहोत. हा एक वेगळा आनंद असतो एक वेगळा अभिमान असतो. आणि ते आज एवढ्या मोठ्या पद्धतीने टिकून राहिलेलं आहे. वाढ होती आहे. आणि ही सगळी आज जी दिसत असलेली वाढ आहे या वाढीला एकच कारण आहे ते म्हणजे गुरुवर्य एकनाथ महाराज आहे. त्यामुळे स्तुती केलेली त्यांना आवडत नाही हे मला चांगलं माहिती आहे. परंतु मी अनेक वेळेला बोलतो म्हणजे कृष्ण महाराज अविनाश महाराज आम्ही जातात पण मी अनेक वेळेला बोलतो त्यांना विचारा की आज संप्रदायामध्ये ज्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं असे मोजके पाय आहेत. त्याच्यातले एक पाय म्हणजे एकनाथ महाराजांचे. कारण काय आहे आज संस्थान चालवायचं आणि तेही अगदी व्यवस्थित पद्धतीने त्या संस्थांची वाढ करायची त्याच्यातून एक चांगला विचार समाजाला द्यायचा ते आजच्या काळामध्ये फार कठीण आहे. पण ती गोष्ट अतिशय लिलया गुरुवर्य महाराज या ठिकाणी पार पाडत आहेत. त्यांच्या चरणी नंतर खरं तर त्यांनी काय घेऊन उभा राहावं आणि आम्ही कीर्तन करावं. आम्ही इतके मोठे नाही. हा आम्ही मोठे आहोत पण आम्ही इतके मोठे नाही. महाराजांनी काय घेऊन उभा राहावं इतके आम्ही विद्यार्थी आहेत. आम्ही ही सगळी विद्यार्थी जशी तसं मी एक विद्यार्थी आहे. परंतु महाराज आमच्यावर जे प्रेम करतात आणि मला असं वाटतं की आमच्यावर ते करत असलेल्या प्रेमाने खरे आम्ही मोठे व्हायला लागलोय. आणि त्यामुळे आमचा आज जो काही समाजामध्ये आज आम्ही घराघरापर्यंत पोहोचतोय अशी काही महात्मे आहेत त्यांचे आशीर्वाद आहे. म्हणून एक चांगला विचार घेऊन संप्रदायाचा आम्ही पोहोचतो आहोत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा बाबांच्या चरणी मी ज्या परंपरेत आहे त्या संत सद्गुरू मानकोजी बोधे महाराजांच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय जोग महाराज गुरु आणि महाराज यांच्या चरणी या ठिकाणी ही सेवा समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. सांगायचं हरिभक्त पारायण वशिष्ठ महाराज पाटील यांना स्वागत एकनाथ महाराज गिलगिरी. तुका म्हणे